ओके, आपण स्टार्ट करूया. प्रथमतः मी युरेकातर्फे सर्वांचं स्वागत करतो. ओके. तर जनरली आपण काय करत असतो तर वेगवेगळे प्रोग्राम जे पालकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना माहीत नाही असे वेगवेगळे प्रोग्राम आम्ही जे जवळ-जवळ गेली 15 एक वर्ष आम्ही काय करत आहे राबवत आहेत आणि त्याचे आता आउटपुट यायला सुरू झालेले आहे. कारण मुलं खूप हुशार आहेत. फक्त आपण काय करत असतो त्यांना, की शालेय अभ्यासक्रमापुरती मर्यादित ठेवत असतो. शालेय अभ्यासक्रम हे काय असतो सांगा? की सगळ्यांना कन्सिडर करून बनवलेला असतो. त्याच्यामध्ये समजा एखादा कमी आवड असलेला असतो, जास्त आवड असतं, असे वेगवेगळे विद्यार्थी असतात आणि त्यांना कन्सिडर करून सिलेबस काय केलेला असतो, बनवलेला असतो. त्यामुळे आपण काय राहतो, भ्रमात राहतो, की समजा मला आपल्या मुलाला 4थी, 5वी, 6वी मध्ये मॅथ्समध्ये 100 पैकी 100 मार्क मिळाले. म्हणजे तो काय आहे त्याच्यामध्ये परफेक्ट आहे. असं आपण गैरसमज करून घेतो असं मी म्हणेन. ओके. तर मुलांना काय द्यायला पाहिजे सांगा, वेगवेगळ्या प्रकारच्या कॉम्पिटिशनमध्ये भाग द्यायला पाहिजे. पण आता जर तुम्ही बघितलं तर कॉम्पिटिशनचा पण काय राहिलेला आहे, बिझनेस झालेला आहे. त्यामुळे आपण काय असायला पाहिजे, नेमकी कुठली चांगली कॉम्पिटिशन हे तुम्हाला माहीत असायला पाहिजे. कारण आता काय झालेलं आहे, एक बिझनेस बनलेला आहे. प्रत्येक काय करायचं, ते एखादी काय करायची ऑलिम्पियाड नाव द्यायचं, टॅलेंट सर्च नाव द्यायचं आणि काय करायच्या परीक्षा घ्यायच्या. आणि त्याला वर लेबल द्यायचं, नॅशनल वगैरे असं लेबल दिलं जातं. पण ती खरी-खुरी उपयोगी असते का? हे बहुतेक पालकांना काय नसते, माहीत नसते. आम्ही याच्यामध्ये खूप स्टडी केलेली आहे आणि जी काही उपयुक्त आहेत अशी आम्ही काय करत असतो मुलांना देत असतो. ओके. तर त्याच्या अगोदर मी काय करेन सांगा, आपल्याकडे एक दुर्वा नावाची मुलगी आहे. कारण ती लवकर झोपते. त्यामुळे ती 5वी माझ्याकडे ती 4थी पासून आहे. ओके. तिने तेव्हा काय केलेलं सांगा, अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीगमध्ये वगैरे भाग घेतलेला. अतिशय हुशार आहे आणि फ्युचरमध्ये मी तिच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघतोय. कारण ती भारताचं प्रतिनिधित्व करण्याची पात्रता तिच्यामध्ये आहे आणि आम्ही त्या दृष्टीने काय करतोय, काम करतोय. ओके. तर तिचे काही अनुभव आपण 2 मिनिटात, कारण ती बहुतेक लवकर झोपते. ओके. होय ना ग दुर्वा? त्यामुळे तिचे आपण अनुभव आधी ऐकूया आणि नंतर आपण पुढे चालू करूया. ओके. मी बोल दुर्वा दुर्वा. निखिल बाटकर. हा, मी बोलत जा. मी दुर्वा निखिल पाटकर. मी आत्ता 5वी मध्ये शिकते. माझ्या शाळेचे नाव विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल आहे. मी भूषण सरांच्या क्लासेस गेल्या वर्षी ACSL साठी जॉईन झाले आणि सरांनी एवढं सोपं करून आणि समजावून सगळं सांगितलं की तेव्हापासून हा विषय मला खूप आवडू लागला. मॅथ्स हा विषय मला खूप आवडू लागला. आम्ही ACSL सगळ्या लेवल करून फायनल लेवलला गेलो. आता या वर्षी युरेका स्विफ्ट मॅथ जीनियस या ग्रुपमध्ये मी आहे. सध्या मी स्कॉलरशिप, संबोध, प्रावीण्य, इंटेलिजन्स या वर्षी कोचिंग सरांकडे घेते. आम्हाला एखादं गणित नाही समजलं तर ते गणित सर सोपं करून सांगतात. मग ते आम्हाला समजतं. सर ग्रुप जॉईन झाल्यापासून मॅथ सब्जेक्ट मला खूप खूप इझी वाटतो. थँक्यू भूषण बांगम सर. ओके. थँक्यू दुर्वा. तुझ्या आई वगैरे आहे बरोबर बरोबर? आईची काय प्रतिक्रिया 2 मिनिटात सांगणार आहे? आई आहे का बरोबर? हो सर. हा, बोला ना. हा हा आहे सर. हा, बोला ना. दुर्वा सरांच्या कोचिंगसाठी लास्ट इयर मी एनरोल केलं. ते अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग हा नवीनच काहीतरी आम्हाला उपक्रम सरांनी सांगितला युरेकातर्फे. नंतर आम्ही कोचिंगसाठी दिलं आणि त्याच्यात तर एवढे हाय लेवलचं सगळं म्हणजे इंजिनिअरिंगच्या फर्स्ट इयरला ते पोर्शन असतं असं आम्हाला सरांनी सांगितलं. आणि ते मुलांकडून एवढी सुंदर तयारी सरांनी करून घेतली ना की मुलं एकदम फायनल लेवललाच गेली. म्हणजे ती इंटरनॅशनल लेवलची एक्झाम होती आणि तेव्हापासून म्हणजे माझ्या मुलीला दुर्वाला मॅथची एवढी आवड निर्माण झाली. आत्ता ती संबोधमध्ये बसली आहे. संबोध परीक्षा असते गणिताची, त्याच्यात तिला 82 मिळालेत. आता ती प्रावीण्यासाठी सिलेक्ट झाली आहे. परत स्कॉलरशिप, इंटेलिजन्स ह्याचं पण कोचिंग सर करतायत. आणि एकच म्हणजे सर सगळ्या म्हणजे कोण जास्त हुशार असेल किंवा कोणाला समजत नसेल तसं म्हणजे व्यवस्थित ते समजेपर्यंत सांगतात. ते मुलांना एकदम म्हणजे तो माझ्या मुलीचा तर एकदम बेस छान झालाय सरांच्या याला जॉईन झाल्यापासून कोचिंगला. त्यामुळे थँक्यू सर. ओके. थँक्यू मॅडम. ओके.
तर तिची आपण प्रतिक्रिया ऐकली. आता आपण चालू करूया. ओके. तर जनरली काय असतं बघा, की मुलं हुशार नाही असं नाही. मुलं खूप हुशार असतात. त्यांना आपण फक्त काय बनवतो, एक्झाम ओरिएंटेड बनवतो. त्यामुळे जर आपण बघितलं, की 10वी मध्ये जे 99-100% मार्क मिळवतात ना, ते हायर लेव्हलचे म्हणजे जेईई, नीट वगैरे असे एक्झाम क्रॅक करू शकत नाही. कारण 10वी पर्यंत आपण त्यांना काय दिलंय सांगा, की हा क्वेश्चन आणि हे त्याचा आन्सर. मग ते मुलं हुशार नाही अशातला भाग नाही. मुलं खूप हुशार आहे. फक्त ते काय करायला पाहिजे, आपल्याला बदलता यायला पाहिजे. मुलांना काय करायला पाहिजे, की कन्सेप्ट समजून घ्या आणि कन्सेप्ट समजल्यावर तुम्हाला क्वेश्चन कुठला विचारणार ते आपल्याला माहित नाहीये. जसं आपण लढाईला जातो, समोरून काय अस्त्र येणार माहित नसतं, पण आपण सज्ज होऊन जात असतो. तसंच मुलांना जायला पाहिजे. कारण 10वीच्या परीक्षेमध्ये मी जर जवळ-जवळ बघतोय, की पुस्तकातले जवळ-जवळ क्वेश्चन विचारले जातात. त्यामुळे ते काय होतं सांगा, सोपं होतं. इकडे-तिकडे काहीतरी थोडे आकडे काय केलेले असतात, बदललेले असतात. पण जेव्हा आपण वेगवेगळ्या परीक्षेचा अभ्यास करतो आणि मला खेद वाटतो, की 95% पालकांना, टीचरना काय माहित नाही, अशा प्रकारचे प्रोग्राम माहीतच नाहीये. म्हणजे काय प्रकारचे प्रोग्राम असतात ते माहीतच नाहीये. इव्हन मॅथ्स ऑलिम्पियाड प्रत्येक शाळेमध्ये घेतला जातो. मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन ते चांगलं नाही असं म्हणत नाही, चांगलं आहे. पण भारत सरकारतर्फे आयओएम, आयएमओ म्हणजे इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाडसाठी पहिली जी स्टेज आहे त्याला आपण आयोक्यू म्हणतो. ती पहिली स्टेज येते. पण त्याच्याबद्दल बहुतेक 95% पॅरेंट्स, शिक्षक सुद्धा काय सांगा अनभिज्ञ आहेत. त्याचा उपयोग काय होतो बघा, तर त्याच्यामध्ये 4 लेव्हल असतात आणि 5 विद्यार्थी आपले भारताचे प्रतिनिधित्व करणारे निवडले जातात. पण ही जर बघितलं तर गावातल्याच नाही तर शहरातल्या लोकांना पण माहीत नाही, की अशा प्रकारची परीक्षा असते. आणि त्याचा फायदा काय होतोय, तर जेईई सारखी परीक्षा न देता आपण काही आय-आय-टीमध्ये उदाहरणार्थ आय-आय-टी मद्रास, आय-आय-टी मुंबई, आय-आय-टी गांधीनगर किंवा जर तुम्ही ऐकलं असेल आय-एस-आय नावाची इन्स्टिट्यूट आहे, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट. त्याच्याबद्दल बहुतेक पालक सुद्धा काय अनभिज्ञ आहेत. ज्यांना मॅथ्स चांगलं आहे ना, त्याने आय-एस-आय काय करायचं सिलेक्ट करायचं किंवा सीएमआय, चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट. ही सुद्धा एक स्टँडर्ड इन्स्टिट्यूट आहे. फक्त आपलं काय कॉन्सन्ट्रेशन असतं, की फक्त याच्यावर बघायचं. कॉन्सन्ट्रेट आपण याच्यावर करत असतो, जेईई किंवा नीटवर. त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी फील्ड आहेत. हे आपल्याला काय नाही आहे, माहीत नाही आहे. आणि आम्हाला आनंद वाटतो, की आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं असं काय देतोय मुलांना उपलब्ध करून देतोय. इव्हन पायथॉन प्रोग्राम मला आवडेल सांगायला तुम्हाला. तर एक हल्लीच माझ्याकडे 4थीतला मुलगा जॉइन झालेला आहे पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये. आणि त्या बॅचला काय आहे सांगा, एक इंजिनिअरिंगचा पण मुलगा आहे, जो फर्स्ट इयरला आहे. तो पण जॉइन झालेला आहे आणि 4थीतला विद्यार्थी आहे. आणि 4थीतला विद्यार्थी ज्याचे वडील आहेत ते आय-टी फील्डमध्ये आहे. त्याने ओळखलं, की बाबा मेन काय सांगा, मेन लॉजिक असायला पाहिजे. आपले जे इंजिनियर बाहेर पडतायत ना, त्यांच्याकडे कमांड्स त्यांना माहीत आहे, पण त्यांच्याकडे डिग्री आहेत, पण लॉजिक नाहीये. त्यामुळे इन्फोसिसचे वगैरे आपले तज्ञ काय म्हणतात, की आम्हाला काय पाहिजेत, मुलं अशी पाहिजेत ज्यांच्याकडे काय सांगा लॉजिक आहे. त्यामुळे आपण म्हणतो, की नोकऱ्या नाही आहेत. पण मी म्हणतो नोकऱ्या खूप आहेत. आपल्याला पाहिजे तशी माणसं काय होत नाही, मिळत नाहीयेत. आणि हा विद्यार्थ्यांचा दोष नाही, पालकांचा दोष नाहीये. तर आपली शिक्षण पद्धतीच अशी आहे, की मार्क्स मिळवा. आपल्याला काय पाहिजे 95-99% मार्क्स पाहिजे. मुलांना किती नॉलेज आहे ते बघितलं जात नाहीये. तर अशा वेगवेगळे प्रोग्राम मी तुम्हाला आधी सांगतो. नंतर तुमचे काही क्वेश्चन असेल तर मी डेफिनेटली घेणार आहे. तर आपण 4th स्टँडर्ड पासून सुरू करूया. तर यंदापासून गव्हर्नमेंटने काय केलं महाराष्ट्र शासनने, की अगोदर काही वर्षापूर्वी आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा 4थी आणि 7वीची स्कॉलरशिप घेतली जायची. पण मध्यंतरी त्याने काय केलं 5वी आणि 8वी साठी ती स्कॉलरशिप चालू केली. पण आता परत तो निर्णय बदलतायत आणि 4थी आणि 7वी साठी काय करतायत स्कॉलरशिप चालू करतायत. आता यंदा जे 4थीत आहेत आणि 7वीत आहेत त्यांची परीक्षा मिस होऊ नये. मग त्याला काय केलं आता सांगा, की मे किंवा एप्रिल किंवा मे डेट नाही डिक्लेअर केली. पण साधारण एप्रिल मे मध्ये ती काय करणार आहे स्कॉलरशिप परीक्षा घेतली जाणार आहे. जेणेकरून त्यांना काय मिळणार स्कॉलरशिपला बसण्याचा म्हणजे संधी मिळेल. आणि पुढच्या वर्षीपासून 5वी आणि 8वी साठी घेणारी स्कॉलरशिप काय होते बंद होते. यंदा सगळ्यांसाठी आहे. 5वी साठी आहे, 8वी साठी पण आहे, 4थी साठी आहे आणि 7वी साठी पण आहे. ओके. तर आपला प्लॅन कसा आहे बघा, तर 4थी पासून आपण काय करायचंय स्टार्ट करायचंय. स्कॉलरशिप पहिली द्यायची आहे 4थी स्टँडर्डला. 5व्याला आपण काय करू शकतो, तर पायथॉन प्रोग्रामिंग किंवा आम्ही काय करत असतो आय-आय-टी मुंबई सारख्या चांगल्या स्पर्धेमध्ये बसवत असतो. त्यांची पण मॅथ्सची वगैरे एक्झाम असते. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये बसू शकता. 6वी मध्ये आपण काय करतो, तर ऍडव्हान्स लेवलला घेऊन जायचं त्यांना पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये. ओके. प्रत्येकाला हे आवडेलच असं नाहीये, पण बहुतेक जण आपण ट्राय करायला हरकत नाही. ओके. आणि 6वी मध्ये दुसरी एक चांगली एक्झाम कुठली असते सांगा, की डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक नावाची परीक्षा असते. ओके. तर ती एक परीक्षा आपण 6वी मध्ये काय करू शकतो कन्सिडर करू शकतो. 7वी मध्ये परत आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला हे द्यायचे आहे स्कॉलरशिप एक्झाम द्यायची आहे. आणि 7वी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी पर्यंत आपण
ACLL, ACSL ही अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग ही परीक्षा देऊ शकतो. आता मगाशी दुर्वाणी सांगितलंच बघा, ह्याच्यामध्ये काय असतं सांगा, इंजिनिअरिंग लेवलच्या तुमच्यापैकी जर कोण IT फील्डमध्ये इंजिनिअरिंग वगैरे केलेलं असेल तर त्यांना गेट्स, अँड, ऑर वगैरे अशा प्रकारचं किंवा बायनरी नंबर सिस्टीम वगैरे ती मुलं काय करतायत सांगा, 4थी 5वी 6वीतली मुलं शिकतायत ते आणि इंटरनॅशनल लेवलला इतर मुलांची स्पर्धा करतायत. ते कठीण नाहीये. आपल्या भ्रमात काय असतो की बाबा तुम्ही छोटे आहात, आता तुम्हाला ते नको असं आपण म्हणत असतो. पण मुलं एवढी हुशार आहेत की तुम्हाला ते शिकवतील. एवढी काय, फक्त आपण त्यांना काय द्यायला पाहिजे सांगा, संधी द्यायला पाहिजे. गेल्या वर्षी आम्ही प्रथमच त्याच्यामध्ये मुलांना बसवलेलं आणि भारतातल्या ज्या 5 टीम सहभागी झालेल्या त्याच्यातल्या 3 टीम काय होत्या, आमच्या होत्या. 35 पैकी 15 विद्यार्थी आमचे फायनलमध्ये पोहोचलेले आणि त्याच्यापैकी सिल्वर आणि काही ब्रांझ मेडलिस्ट पण त्यांनी काय केलेलं मिळवलं. दुर्वा तर प्रत्येक कॉन्टेस्टमध्ये पैकीच्या पैकी भाग मिळवत होता. म्हणजे दुर्वा तसं नाही, खूप विद्यार्थ्यांनी काय केलं, पैकीच्या पैकी त्याच्यामध्ये भाग मिळवले. म्हणजे आपण विचार सुद्धा केला नसता की बाबा हे तू काय कर, 12वी नंतर नंतर जाऊन शिक, असं आपण त्याला सांगितलं असतं. पण तेच आपण काय देतो सांगा, हे 5वी 4थी पासून आपण त्यांना काय करतो देतो. म्हणजे ह्या परीक्षा तुम्ही काय करू शकता सांगा, 4थी पासून 12वी पर्यंत देऊ शकता ACL. नंतर 8वी मध्ये आपण काय करतो, तर मी तुम्हाला मगाशी म्हटलं एक स्टँडर्ड एक्झाम असते मॅथ्समध्ये, त्याला आपण IOMO म्हणतो. मी परत एकदा सांगतोय, तुमच्या शाळेमध्ये जी सायन्स ऑलिम्पियाड फाउंडेशन होते ती प्रायव्हेट ऑर्गनायझेशनद्वारे घेतली जाते. पण मी जी सांगतो ती गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे घेतली जाते. त्याची पहिली जी स्टेज आहे ना, त्याला आपण IOQM म्हणतो. आणि या परीक्षेला मुलं 8वी पासून बसू शकतात. आणि एक वैशिष्ट्य काय सांगा, 8वी पासून 12वी पर्यंत सगळ्यांना पेपर सेम असतो. फक्त डिफरन्स काय असतो, प्रत्येकासाठी कट ऑफ वेगळं असतं. समजा 80 मार्काचा पेपर असेल, 8वीतल्या मुलाने 20 मार्क मिळाले तरी तो सेकंड लेवलला जातो किंवा 9वीच्या 25 मार्क मिळाले तर प्रत्येकाला कट ऑफ काय असतं सांगा, वेगळं असतं. पण जर आपण 8वी पर्यंत चालू केलं, 8वी पासून चालू केलं तर 9वी 10वी 11वी 12वी पर्यंत डेफिनेटली आपण थर्ड लेवलपर्यंत जाऊ शकेल. आणि जर तुम्ही थर्ड लेवलपर्यंत गेला तर तुम्हाला JEEची वगैरे परीक्षा न देता तुम्हाला डायरेक्टली काय मिळू शकतं, IIT किंवा मगाशी मी म्हटलं बघा, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट ही अशी इन्स्टिट्यूट आहे ज्या भारतातीच नव्हे तर जगातली वेल नोन इन्स्टिट्यूट आहे. जिथे तुम्हाला पैसे द्यावे लागत नाही, फी भरावी लागत नाही, उलट तुम्हाला स्टायपेंड दिलं जातं. हे कुणाला माहीतच नाही आहे. तिथे खर्च आहे तो नॉमिनल येतो. आणि समजा एखादा विद्यार्थी डिग्री घेऊन ISI मधनं बाहेर पडला आणि एखाद्या IIT मधनं बाहेर पडला तर दोघांना चांगल्या तेवढ्याच तोडीमोडीच्या काय मिळतात सांगा, अपॉर्च्युनिटी मिळतात. कारण आता जनरली बघा AIचा जमाना आहे. AI मध्ये काय इम्पॉर्टंट आहे, तर मॅथ्स आपल्याला पाहिजे, स्टॅट्स पाहिजे. आणि ISI मध्ये काय शिकवलं जातं, इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूटमध्ये स्टॅट्स मॅथ्सवर काय केला जातो, जोर दिला जातो. आपण डेटा सायन्स वगैरे असे शब्द ऐकतोय, ज्याच्यामध्ये मॅथ्स काय असावं लागतं, चांगलं असावं लागतं. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करतात, त्यांचं कॉम्प्युटर लँग्वेज ठीक असते, पण त्यांना मॅथ्स तेवढं नसतं. पण जनरली काय होतं सांगा, जो ISI मध्ये जातो त्याचं मॅथ्स पण चांगलं असतं, त्यामुळे जास्त प्रिफरन्स काय होतो. इव्हन जर पॅकेज वगैरे आपण विचार केला तर बऱ्यापैकी त्यांना पण काय असतं, पॅकेज मिळतं. दुसरं आपलं चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट नावाचे आहे, तिथे पण काय करतं, मॅथ्सवाल्यांना काय होतं, चांगला तिथे स्कोप आहे. ओके, तर हे एक आपण काय करणार आहे, तर 8वी पासून चालू करतोय. दुसरं असतं ते ZCO म्हणजे झोनल कॉम्प्युटिंग ऑलिम्पियाड. आपण पायथॉन चालू करतोय 4थी 5वी पासून. मग मुलांनी अशा प्रकारच्या परीक्षेला बसावं. एक मी तुम्हाला लेक्चर संपला की तुम्ही गुगलवर चला आणि मालविका जोशी म्हणून टाका, जिने 10वी नाही परीक्षा दिली, 12वी परीक्षा दिली नाही, पण भारताचं तिने IOI म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स 3 वेळा प्रतिनिधित्व केलेलं. भारतामध्ये तिला कुठेही ऍडमिशन मिळत नव्हते, शिवाय CMI म्हणजे चेन्नई मॅथ्स इन्स्टिट्यूट. पण MIT म्हणजे आपलं पुणे आणि कुठे आहेत ते MIT नाही सांगत मी, तर जगातली टॉपमोस्ट युनिव्हर्सिटीमध्ये तिला स्कॉलरशिपवर काय मिळालेलं, ऍडमिशन मिळालेलं. तिच्याकडे 10वी 12वी कुठली नव्हती. तर आता कशाला हे आलंय सांगा, महत्व स्किलला महत्व आलेलं आहे. तुम्ही डिग्री तुमच्याकडे आहे, 99-95% मार्क्स आहे, पण त्याच्यापेक्षा कंपनी काय म्हणते की तुमच्याकडनं मला काय फायदा होणार आहे, तुमची किती काम, तुमच्यामुळे माझी किती कामं होऊ शकते, ह्याला काय केलं जातं, महत्व दिलं जातं. इव्हन झोचे फाउंडर पण तेच म्हणतात, मला डिग्री नको तुमच्याकडची, मला काय पाहिजे, तुमचं नॉलेज पाहिजे. मग त्यामुळे मुलांना तुम्ही काय करा सांगा, नॉलेज ओरिएंटेड बनवा. आणि या सगळ्या हे काय सांगा, बेस्ट परीक्षा आहे. नंतर तुम्ही 9th स्टँडर्डमध्ये परत एकदा डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक असते, किंवा दुसरी एक एक्झाम असते ज्युनियर सायन्स ऑलिम्पियाड. ही सुद्धा मॅथ्स ऑलिम्पियाड असतं ना, तसंच असतं. भारतातले 5 जण निवडले जातात जे देशाचं प्रतिनिधित्व करतात. त्यांचा संपूर्ण खर्च हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियातर्फे केला. ओके, त्याच वर्षी तुम्ही आणि काय ट्राय करू शकता, युविका नावाचा इस्रोचा प्रोग्राम असतो.
मला आनंद वाटतो की युविका बद्दल संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये युरेकामुळे समजलं. गेल्या वर्षी तर जे 15 जे सिलेक्ट झालेले त्याच्यातले 12 विद्यार्थ्यांनी मान्य केलंय की तुमच्यामुळे आम्हाला माहिती मिळाली, त्यामुळे आम्ही इस्रोला जाऊ शकलो. हे रेसिडेन्शियल प्रोग्राम असतो, 15 दिवसाचा रेसिडेन्शियल. तुम्ही घरून जाऊन घरी येईपर्यंत संपूर्ण खर्च गव्हर्नमेंट तर्फे केला जातो. आणि मेन म्हणजे काय होतं सांगा, भारतातली टॅलेंटेड मुलं तिथे असतात, त्यांच्याशी कम्युनिकेशन म्हणजे संवाद साधण्यासाठी आपल्याला काय होतं सांगा, वेळ मिळतो. संपूर्ण खर्च आहे करा. तसंच म्हणजे गेली 2 वर्ष आम्ही ह्याचा खूप प्रचार करत आहोत आणि अनेक मला आनंद वाटतोय की गडचिरोली एकदम आदिवासी भाग, तिकडची एक मुलगी आम्ही दिलेल्या माहितीमुळे काय पोचली, इस्रोला पोचली आणि तिने खूप आमचं काय म्हटलं आभार. म्हणजे टॅलेंट एक आहे सांगा, फक्त शहरापुरती मर्यादित नाहीये. जिथे तिथे टॅलेंट आहे, फक्त आपण टॅलेंटला काय देतो, संधी देतो, हे काय आहे सांगा महत्वाचं. तर नंतर पुढे आपण काय करू शकतो सांगा, 10वीत मध्ये असताना आपण काय करू शकतो, मॅथ्सची म्हणजे आयोक्यूएमची पुढची लेवल आयएनएमओ ह्याच्यासाठी ट्राय करू शकतो. ओके. आणि दुसरी काय असते सांगा, प्रॉमिस इंडिया. प्रॉमिस इंडिया सुद्धा काय आहे सांगा, भारतातले 50 विद्यार्थी निवडले जातात जे मॅथ्समध्ये काय सांगा टॅलेंटेड आहे मुलं. ओके. आणि तुम्ही जर ऐकलं असेल की IISC नाव ही भारतातली 1 नंबरची इन्स्टिट्यूट आहे. जेव्हा जेव्हा JEE मध्ये फर्स्ट येतात, ती मुलं सुद्धा IIT मुंबईला न जाता काही मुलं कुठे जातात, IISC ला जातात, ज्याला रिसर्च मध्ये इंटरेस्ट आहे. तिथे आपल्याला 45 दिवस राहण्याचा काय मिळते, संधी मिळते, जर तुमच्यामध्ये टॅलेंट असेल तर. आणि भारतातले 50 विद्यार्थी तिथे निवडले जातात. अशाच प्रकारचा प्रोग्राम प्रॉमिस USA आहे, प्रॉमिस युरोप आहे. पण आपण टार्गेट काय करतोय, पहिल्यांदा प्रॉमिस इंडिया करायचं. इथे सुद्धा सगळा खर्च गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे केला जातो. म्हणजे हा जो मी तुम्हाला सांगितलाय तो काय सांगा, 4थी पासून स्टार्ट करून तुम्ही कशा प्रकारे जा. फक्त शाळेत मार्क्स मिळाले 100 पैकी 100 म्हणून आनंदित होण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारच्या कॉम्पिटिशनला हे करा. आणि दुसरी एक मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो, कारण अशा प्रकारच्या खूप परीक्षा प्रायव्हेटमध्ये निघालेल्या आहेत आणि त्याचं काय केलेलं आहे, लोकांनी बिझनेस केलेला आहे. वर्षातनं एक परीक्षा घ्यायची आणि लाखो रुपये कमवायचे. तर तशा प्रकारच्या परीक्षेपासून तुम्ही काय राहायचंय, वेगळं राहायचंय. तुम्ही मला सुद्धा विचारलं एका परीक्षेबद्दल, व्हॉट्सअपच्या माध्यमातून कॉल करण्यापेक्षा मेसेजच्या माध्यमातून चांगली परीक्षा काय आहे ते फ्रीमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो. ओके. हा माझा थोडक्यात काय सांगितलंय सांगा, स्टुडंट ग्रोथ रोडमॅप मी तुम्हाला सांगितला. तर यंदा मी काय करतो की 4थी आणि 7वीची मुलं माझ्याकडे घेतोय. मी का घेतोय, कारण काही वर्षापूर्वी आम्ही काय करायचो, 9वी 10वी 11वी 12वी वर कॉन्सन्ट्रेट करायचो. पण मला असा अनुभव आला की ह्यानी जरी म्हटलं, मुलांनी म्हटलं 100 पैकी 100 मॅथ्स मध्ये मिळाले, 100 पैकी 100 सायन्स मध्ये मिळाले, तरी त्यांची कन्सेप्ट क्लिअर नाहीये. मुलांचा दोष नाहीये, कारण मुलं काय होतात, पुस्तकातलं झालं ना आपलं म्हणजे माझं परफेक्ट झालं, तर तसं नाहीये. तर त्याच्यासाठी आम्ही काय ठरवलंय की 4थी पासूनच आपल्याकडे मुलं येतील आणि ते आपल्याबरोबर राहतील आणि आपल्याबरोबर वेगवेगळ्या प्रोग्राममध्ये ते काय होते, स्टेप बाय स्टेप पुढे जात जातील. कारण एखादा 9वीत मुलगा असताना माझ्याकडे जॉईन झाला तर त्याचं बेसिक कन्सेप्ट क्लिअर करताना मला खूप हे होतं, अवघड जातं. पण माझ्याकडे जर 4थीत मुलगा एखादा जॉईन झालेला असेल तर मला माहित असतं मी त्याचं काय घेतलेलं आहे. त्यामुळे कन्सेप्ट इव्हन आम्ही काय करतो, 4थी म्हणजे 4थी पुरती नाही मर्यादित ठेवत. 4थीसाठी आपण काय करतो, थोड्यासा पुढच्या लेवलला जातो. इव्हन माझी 6वी 7वीची एक बॅच आहे, त्यांना सुद्धा मी 8वी 9वी 10वी पर्यंत घेऊन जातो. ज्यांना ज्यांना समजतं त्यांना मी काय करतो, पुढे पुढे घेऊन जात असतो. ओके. तर अशा प्रकारचा एक आठवड्यातनं आपलं 2 दिवस प्रोग्राम असणार आहे. सध्या तरी टार्गेट आपण, कारण एप्रिल किंवा मे मध्ये एक्झाम असणार आहे स्कॉलरशिप, त्यामुळे सध्या तरी टार्गेट आपल्याला काय करायचं, स्कॉलरशिप करायची. ओके. हा मी थोडक्यात तुम्हाला माझ्या प्रोग्राम बद्दल काय सांगितलंय, माहिती सांगितली. आता जसे तुमचे क्वेश्चन येतील तसे आपण त्याच्यावर काय करूया, डिस्कशन करूया. ओके. बोलायला चालू करायला हरकत नाही. कोणाला काय विचारायचं विचारा. सर हॅलो. ऑनलाईन ऑनलाईन अवेलेबल राहील का? हे ऑनलाईनच आहे, मी गोव्यात राहतो. ओके. ओके. आणि तुम्ही ओके. बहुतेक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठे कुठे असाल. ओके. त्यामुळे हो. ऑफलाईन शक्य नाही होणार. ऑनलाईनचा एक फायदा काय होतोय बघा, की ऑनलाईनमुळे आपल्याला काय होतं सांगा, चांगले चांगले फॅकल्टीज पण मिळतात आणि एक तोटा पण होतो, कारण मुलं थोडी काय होतात, वाहवत जातात. ओके. त्यामुळे पालकांची सुद्धा जबाबदारी आहे, जेव्हा एखादा क्लास 1 तास मुलाबरोबर द्यायला हरकत नाही. सर, हा बोला. माझी मुलं एक 6वीला आहे, एक 3रीला आहे, तर त्याची आता ऍडमिशन घेऊ शकतो का? 6वी साठी घ्या ना, 6वी 3री साठी घेऊ शकतो, पण त्यांना कितपत जमेल हे तुम्ही आधी बघा त्याला. म्हणजे ठरवा. आता कारण 6वीला आहे, आणि म्हणजे दुसरं 3 महिन्यात तो ओके 7वीला जाईल ना? ओके ओके. मी काय म्हणतो माहिती आहे, तुम्ही जर आता माझ्याकडे 6वी साठी घेतला ना, तर नाही नाही, त्याचा 7वी कोर्स साठीच आता जर नाही घेतला तर नाही चालेल. नाही, सांगतो मी तुम्हाला. 6वी मध्ये असताना तुम्ही माझ्याकडे घेतला ना,
तर तो त्याची स्कॉलरशिप होईपर्यंत तो माझ्याकडे असणार आहे. त्यासाठी वेगळी फी तुम्हाला भरावी लागणार नाही. इव्हन अच्छा. तिसरीत असताना जर तुम्ही माझ्याकडे घेतला की हा बाबा हा. मे महिन्यात बाकीच्यांची स्कॉलरशिप संपली, नाही, तुम्ही काय असणार आहे माझ्याकडे, त्याची परीक्षा 4थीची होईपर्यंत माझ्याकडे असणार. ओके? अच्छा. सर याची फी किती आहे? म्हणजे मी थोडा लेट जॉईन झाले. फी सांगतो, फी नाही सांगितली मी, फी बद्दल बोलतोय मी. ओके, अच्छा अच्छा. सर बोला. हा बोला. कधीपासून स्टार्ट करणार? या आठवड्यापासून चालू करतोय मी. ओके, साधारण मी दिवस ठरवतोय ते सोमवार माझ्याकडे फ्री आहे. ओके, सोमवारी एक 4थीचा पण असणार, 7वीचा पण असणार, शुक्रवारी एक आहे आणि रविवार आहे. हे 3 दिवस माझ्याकडे काय फ्री आहे पर्टिक्युलर टाइमला. ओके, म्हणजे जे आपले जे क्लासेस होतात ते सगळे 7च्या पुढेच होतात रात्री. ओके, सर आता माझा मुलगा 6वीला आहे. हम्म. तर त्याला 7वीच्या स्कॉलरशिप साठी करायचं झालं तर आतापासून ऍडमिशन घेतलेली चांगली का पुढे जाऊन घ्यायची? आता घेतलं तरी तुम्ही माझ्याबरोबर राहणार आहे पुढच्या स्कॉलरशिप पर्यंत. ओके, म्हणजे ओके. 7वीला त्याची एक्झाम होईस्तोवर नाही, त्याची एक्झाम स्कॉलरशिप होईपर्यंत. होईपर्यंत. ओके. ओके, म्हणजे हा. बाकीच्यांची कशी मे मध्ये माझ्यातनं ते म्हणजे स्कॉलरशिपची एक्झाम झाली की ते हे होते, पण बाकीचे आहेत ते माझ्याकडे काय नाही. 6वीचे जर आता जॉईन झाले तर त्यांची एक्झाम होईपर्यंत राहतील माझ्या. ओके, आता तो पायथॉनला पण आहे बघा अर्जुन. सर एक एकटेच बोला, हॅलो. एक एकटेच बोला कोणते. हॅलो. हा बोला. हा बोला. इंटेलिजन्स आणि मॅथ्स 2 सब्जेक्ट घेणार आहात ना तुम्ही? हा, इंटेलिजन्स आणि मॅथ ओके. आणि लँग्वेजेस असतात ना ते तुम्ही शाळेतर्फे बघा. हा. ओके, कारण त्याच्यामध्ये 25-25 मार्क्स असतात. ओके. ओके, आणि सर टायमिंग काय सर आहे? माझी शाळा एक कोणतरी बोला ना. टाइम हा, काय बोला. टाइम? टाइम जनरली 7:30 आणि 9 माझ्याकडे आहे बघा. 7:30 आणि 9 ओके ओके. दोन म्हणजे एकाची 4थीची 7:30ला असेल तर 8वी 6वीची 9ला वगैरे असतात. ओके ओके. ओके. ठीक. कारण माझी शाळा 12:30 ते 5:30 आहे. काय ते माझी शाळा 12:30 ते 5:30 आहे. म्हणून त्याच्या आधी 5:30 नंतर घरी येतो ना. माझे 7:30 सांगतोय, हा, ओके रात्री सांगतोय मी. ओके. ओके, कुणाला काही डाऊट असेल विचारा. कुठलंही तुम्हाला याच्यातलं कुठला प्रोग्राम विचारायचा आहे त्याच्याबद्दल विचारा. सर 8वी बद्दलही थोडं सांगितलं तर बरं होईल. टायमिंग काय? 8वी साठी मी मागे ट्राय केलेला, पण काय झालं सांगा की मुलं तेवढी इच्छुक दिसली नाही मला. कारण ते पालक काय म्हणतात ऑनलाईन नको आपल्याला, ऑफलाईन पाहिजे. ओके, पण माझा तर ऑनलाईनचा अनुभव चांगला आहे. ओके, त्यामुळे जर मला 4-5 विद्यार्थी भेटत असेल तर मला नाही काय काय नसतं सांगा इंटरेस्ट असतो. कारण माझ्या बाकीच्या पण बॅच चालू आहेत. मी रोबोटिक्स मध्ये काम करतोय, मी प्रोग्रामिंग मध्ये काम करतोय. दुसरं एक तुम्हाला तुमच्या जे नवीन असतील आपल्या युरेकामध्ये त्यांच्यासाठी सांगतोय. तर गेल्या वर्षी भारतातनं जसं आपलं इस्रो आहे ना तसं जपानमध्ये जास्त आहे. या स्पर्धेमध्ये इंडियातनं सामील होणारी युरेका ही एकमेव टीम असते. गेली 2 वर्ष काय होते आम्ही सहभागी होतोय. गेल्या वर्षी तर 54 देशामध्ये आमचा 6वा नंबर मिळाला आणि त्याच्यामध्ये सगळी मुलं होती ती 8वी 9वीची वगैरे मुलं होती. त्यांनी काय केलं सांगा, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जो रोबोट असतो त्याच्यासाठी जावा बेस काय बनवलंय, एक ऍप बनवलेलं आणि सगळी मुलं माझ्याकडे 5वी पासून आली. ओके, आणि ती एक्सपोर्ट झालेली आहे. त्यांच्याकडे डिग्री नसली ना तरी त्यांच्या समोर समजा एखादा डिग्री होल्डर इंजिनियर उभा केला ना तर त्याला सुद्धा ते नॉलेज देऊ शकतात. हे तेवढे तज्ज्ञ झालेले आहेत. पण त्यांना ती आवड आहे. त्यांच्या पालकांनी असं नाही केलं की बाबा जबरदस्तीने घातलं, असं नाही आहे. तर त्यांना ती आवड आहे. ओके, आणि जनरली लक्षात घ्या आता टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये तुमच्याकडे स्किल कुठली आहे ती महत्वाची आहे. स्किल नसेल 99% डिस्टिंक्शन मिळालं त्याला काय आता काय केलं जात नाही, व्हॅल्यू दिलं जात नाहीये. ओके, त्याला जर सर बेसिक नॉलेज काही नसलं तरी मग आता 8वी पासून होऊ शकते का कव्हर? हो होऊ शकतं. कुठलं म्हणते, कुठल्या प्रोग्रामसाठी? हे जे आता आपण कम्प्युटर बद्दल बोलतो आहे समजा. पायथॉन साठी मी तुम्हाला सांगितलं 4थीतला मुलगा माझ्याकडे जॉईन झालेला. हो हो. ओके, आम्ही काय करतो बघा, कमांडवर भर देण्यापेक्षा मुलाचं लॉजिक बनवण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा तुम्ही लॉजिक तुमचं बनलं ना की कुठलीही प्रोग्रामिंग लँग्वेज वेगवेगळ्या आहेत. पायथॉन आहे, सी आहे, जावा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. एकदा लॉजिक तुमचं परफेक्ट झालं ना की कुठलीही लँग्वेज तुम्हाला काय वाटणार नाही, कठीण वाटणार नाही. बरं, ओके, चालेल. म्हणजे 7वीच्या स्कॉलरशिप नंतरच आपण 8वीला जॉईन करू शकू हे ना? असं काय नाहीये. आमचं पायथॉनचं ऑलरेडी झालेलं आहे, बॅच चालू झालेली आहे. आणि पायथॉन मध्ये आपण काय करतो सांगा की
5 लेक्चर माझे झालेले आहेत ऑलरेडी पायथॉन प्रोग्रामिंग. ते ओके आपले ओके गुरुवार आणि शनिवार असतात लेक्चर. ओके. अच्छा अच्छा जनरली आता टायमिंग मी 9 गुरुवारी 7:30 वाजता आहे आणि शनिवारी 8 वाजता आहे. ओके सर. ओके. दुसरी गोष्ट लक्षात घ्या. सर पायथन 2 मिनिट. 4थीचं पण चालतं. 4थीचं तुमचं मूल किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला सांगितलं 4थीतला तन्मय पाटील जो पुण्याचा आहे तो माझ्याकडे जॉईन झाला. ओके. तर माझा तर एक आहे. तुम्ही 1 वर्ष घ्या ना, नाहीतर 1 वर्ष घ्या ना त्याच्यात. ओके. पुढच्या वर्षी जॉईन करा. ओके. कारण जनरली लक्षात घ्या की मुलाला जर ते आवडलं नाही तर फ्युचरमध्ये तो त्याच्याकडे धुंकूनही बघणार नाही. हे पण आपण प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. दुसरा कोण घालतो म्हणून आपण घालण्यापेक्षा मुलाला कितपत आवडत आहे हे पालक म्हणून तुम्हाला थोडीशी कल्पना असायला पाहिजे. ओके. त्याला आणि काय इंटरेस्ट आहे सर म्हणून. ओके ओके 2 मिनिट. तर जनरली काय होते सांगा. कोण बोलते बघा जरा प्लीज माईक म्यूट करा. सर त्यांना ना इंटरेस्ट आहे म्हणून मी विचारलं की आपण त्यांना ओके. नाही 4थीपासून. नाही तुम्ही राग वाटून घेऊ नका. मी तुम्हाला ही सत्य परिस्थिती सांगतो. अच्छा लक्षात अच्छा आहे ना. काही पालक काय करतात की सांगा त्यांनी घातलं ना म्हणून आपण घालावं. नाही पण नाही. जर असं केलं तर काय होते सांगा की त्या मुलाला जर त्याच्यामध्ये इंटरेस्ट नसेल ना तर भविष्यामध्ये तो त्या सब्जेक्टकडे धुंकूनही बघत नाही, बघणार नाही. हे पण काय होतं सांगा एक त्याचं डिसएडव्हान्टेज आहे. जसं ऍडव्हान्टेज आहे तसं त्याचं काय सांगा डिसएडव्हान्टेज आहे. त्यामुळे नाही आता पालक तुमच्याकडे म्हणून तुम्हाला माहित एक असणार. प्रोग्राम साठी आपण हे केलं ऍडमिशन केलं तर तुम्हाला त्याची क्वालिटी समजूनच जाते ना, म्हणजे लक्षातच येते ना की करू शकतो हा मुलगा. बरोबर. माझ्या म्हणण्यापेक्षा तुम्हाला तुमच्या मुलाबद्दल जास्त माहिती आहे. हा बरोबर. ओके. हो पण आता एवढ्या लहान मुलांची लक्षात येत नाही ना, म्हणजे त्याची काय ग्रोथ आहे किंवा त्याचं पुढे काय आहे, एम काय आहे, ते आता सांगू ओके. शकत नाही आपण. जर तुम्हाला असेल ना तर मी तुम्हाला एक माझा पहिला लेक्चर आहे ना तो पाठवेल. ओके. त्याच्यावर जबरदस्ती करू नका. तुम्ही त्याच्यावर बसा, तो लेक्चर ऐका, त्याला कितपत समजतं ते तुम्ही बघा आणि नंतर निर्णय घ्या. ओके. तेच आपल्याला समजेल ना त्याचा कल कुठच्या साईडला आहे आणि बरोबर, ते नंतर आपण त्याला कुठचा क्लास दिले बरोबर तर योग्य होईल. बरोबर. ते आता आपल्याला डायरेक्ट आता आम्हाला पालक येणार त्याने आम्हालाही ते समजू शकत नाहीये. नाही. एक लक्षात घ्या. समजा आपण जर वेगवेगळ्या त्याला संध्या दिल्या नाही तर त्याचा कल सुद्धा आपल्याला समजणार नाही. हे पण एक आहे ना. त्या पण संध्या बरोबर ना? देताना ना म्हणजे असं महासंध्या त्याला दिल्या आणि नंतर त्याला कुठेच लक्ष लागलं नाही तर पुन्हा त्याच्यात प्रॉब्लेम व्हायचा. त्यासाठी म्हणजे बरोबर. तुमच्याकडे असं काही हे नाहीये का, म्हणजे त्याचं काउन्सिलिंग करण्याची वेगळी काय अशी प्रोसेस? नाही सध्या तरी नाही. आमची जी आहे ना. अरे कोण बोलते प्लीज प्लीज. ओके. हे बघ ना 9:30चे 70 रुपये हे म्हणजे बोलत 70 होते. ओके. मी रुपये चुकून दुसऱ्याला म्यूट केलं. ओके. जनरली बघा मोठ्या मुलांसाठी काय सांगा. मोठ्या मुलांसाठी आमच्याकडे आहे एक प्रोग्राम असतो. ओके. म्हणजे साधारण 9वी 10वी 11वी 12वी कल देखण्यासाठी. ओके. आणि ती पुण्यावरूनच माणसं येतात ते चेक करतात वगैरे काय त्यांचा एक प्रोग्राम असतो. ओके. छोट्या मुलांसाठी माझ्याकडे तरी सध्या तरी प्रोग्राम नाही. ओके. फक्त तुम्ही काय करू शकाल एखादा त्याला रोबोटिक्स तुम्हाला सांगतोय. रोबोटिक्सकडे आमच्याकडे मुलं काय करतात 7वी 8वी पण त्यांना आम्ही काय करतो सांगा प्रॅक्टिकल देतो. प्रॅक्टिकलच्या सहाय्याने तुम्ही शिका. ओके. काही आपण असं आम्ही बघितलंय ना जे डिप्लोमा किंवा डिग्री इंजिनिअरिंगला जे जमणार नाहीये ते सेन्सर वगैरे वापरून मुलं काय करतायत. तर मुलं खूप हुशार आहेत. त्यांना जर आवड असेल ना तर ते खूप काय करू शकतात. हो तेच मुलं हुशार आहेत, फक्त त्यांना त्याची नेमकी दिशा काय ती समजणं योग्य आहे. बरोबर. मा- फक्त आणि एक तुम्हाला एक सांगतो. आपण काय करायचं सांगा की हे जग हे खूप काय झालेलं आहे सांगा बिझनेस ओरिएंटेड झालेलं आहे. एज्युकेशन मध्ये बिझनेस हे झालेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही पुणे, मुंबई, नागपूर वगैरे अशा मोठ्या शहरामध्ये राहत असाल ना तर इव्हन रोबोटिक्स स्पर्धेचा खच पडलेला आहे. प्रत्येक जण सांगतो तुमचं मूल काय होणार थायलंडला जाणार, ह्याला जाणार, त्याला जाणार. पण जनरली काय होतंय सांगा की ती स्वतःची किट खपवत असतात आणि दुसरं काय करतात की जो खर्च करायचा आहे समजा नॅशनल लेवलचं दिल्लीला झालं तर दिल्लीला जायला त्याच्याबरोबर पालक पण असायलाच पाहिजे. मग तो खर्च कोणी करायचा पालकाने करायचा. मग अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन मध्ये बसण्यापेक्षा तुम्ही काय करा सांगा स्टँडर्ड ज्या कॉम्पिटिशन आहेत इव्हन मी म्हटलं इस्रोचा युविका असतं, IIT मुंबईचं असतं. जर तुमच्यापैकी कोण जवळपास मुंबईला राहत असेल ना तर IIT मुंबईमध्ये टेक फेस्ट चालू होते बघा 22 तारीखपासून 22 ते 24 डिसेंबरमध्ये. फ्री असतं, सगळ्यांसाठी ओपन असतं. मुलांना ते टेक्नॉलॉजीमध्ये काय चाललं ते दाखवा नाही. ओके. अशा प्रकारचं आयसर पुण्याला सुद्धा अशा प्रकारचं हे असतं बघा.
तिथे पण मुलांना काय करायचं, घेऊन जायचं. म्हणजे आपण जनरली काय होतो, ट्रिपला कुठेतरी जातो, बीचवर जातो, देवळात जातो. त्याच्यापेक्षा अशा पण ट्रिप काढा की एज्युकेशनल ट्रिप काढायच्या. मी त्यांना काय होतं, मी तुम्हाला एक अनुभव पण सांगेल. आमच्याकडे 6वीतली मुलगी होती तेव्हा होमी बाबाला बसलेली. आम्ही त्यांना काय घेऊन गेलेलो, आयसर पुण्याला घेऊन गेलेलो तेव्हा. पण तिने त्याच वेळी ठरवलं मला आयसरमध्ये जायचं आहे. आणि ती आयसरमध्ये गेली. नंतर बेल्जियमला जाऊन पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे करून PhD वगैरे करून ती आता वेल सेटल आहेत, बाहेरच्या देशामध्ये आहेत. म्हणजे तिला एक फील्ड मिळालं. कारण आयसरबद्दल कोणाला माहीतच नव्हतं तेव्हा. तेव्हा तिने काय केलं, निर्णय घेतला की मला इथे जायचं आहे. म्हणजे अशा प्रकारची फील्ड तुम्ही काय करा, मुलांना दाखवा. नाहीतर आपल्याला काय असतं, नीट, जेई त्याची मोठमोठे ॲडव्हर्टाईज होतात, CA अशा प्रकारची जी काय आहेत ना, नेमकी फील्ड माहीत आहेत. पण अशा खूप काही काही ऑपॉर्च्युनिटी आहेत, ती पण तुम्ही जाणून घ्या. आणि आम्ही अशाबद्दल खूप माहिती मध्ये मध्ये देत पण असतो. ओके, बोला. सर आता तुम्ही मगाशी बोललात नीट एक्झाम देण्याची गरज लागत नाही आणि ती नीट म्हटलं नाही मी, 3 नीट म्हटलं स्टेज नाही. नाही नीट नाही नाही म्हटलं मी. जेई जेई म्हटलं. हा हां, जेई जेई. आणि त्याच्यासाठी ती 3 त्याच्या लेवल आहेत त्याची ते नेमकं मला प्लीज जनरली काय होते बघा, IIT मुंबई, IIT मद्रास, IIT गांधीनगर अशा काही ज्या इन्स्टिट्यूट आहेत ना, म्हणजे टेक्निकल इन्स्टिट्यूट, त्यांनी काय केलंय की ह्या 2-4 वर्षातच, कारण जनरली काय होते सांगा, की एखादा मुलगा कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये एक्सपर्ट आहे, पण त्याला केमिस्ट्री आवडत नाहीये. मग त्याने केमिस्ट्रीचा अभ्यास करून जेई देण्यापेक्षा तो जर भारताचं म्हणजे 3ऱ्या-4थ्या लेवलपर्यंत गेलं, म्हणजे डेफिनेटली त्याचं लॉजिक काय सांगा, परफेक्ट आहे. मग त्याने काय ठरवलंय, जर तुम्ही कॅम्पपर्यंत गेला, त्यांचा एक कॅम्प असतो, 35 विद्यार्थी भारतातले निवडले जातात. त्याच्यातनं मग फायनल 5 जण निवडले जातात. तर त्या कॅम्पपर्यंत तुम्ही गेला ना, तर जेई न देता तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. जेईची गरज नाही. ओके. आणि इव्हन काही फॉरेन युनिव्हर्सिटी आहेत ना, ते तुमच्याकडे 10वी 12वी काय, म्हणून मी म्हटलं तुम्हाला मालविका जोशी MIT म्हणून घाला. नंतर लेक्चर संपल्यावर बघा तुम्ही तिची स्टोरी ऐका. ती होम स्कूलर आहे. म्हणजे जिने 7वी नंतर शाळाच सोडलेली. तिने काय केलं, पॅशनला आपल्या महत्त्व दिलं. तिला प्रोग्रामिंग आवड आहे. त्याच्यामध्ये तिने काय केलं, करिअर केलं आणि आता वेल सेटल आहे, ती USA मध्ये आहे. ओके. ओके सर थोडं आयसर बद्दल माहिती सांगू शकाल का सर? म्हणजे कोणत्या प्रकारच्या कोचिंगची तयारी करावी लागेल? आयसरसाठी त्यांची IIT असतं, पण आपण वाटतो त्याच्यावर एक माझा ऑलरेडी लेक्चर झालेला आहे त्याच्यावर. आणि जमलं तर आपण आयसरची जी मी म्हटलंय ना, तिलाच अंधारी नावाची आमची मुलगी आहे, तिला एकदा इन्व्हाइट करूया आणि तिच्याकडनं माहिती घेऊया. तिचं काय, चालेल तिचा सर. अनुभव काय आहे, आपण नक्की ठेवूया तिचा. ओके. ओके. आफ्टर 12th नंतरच त्याची एक्झाम बरोबर, असते ना सर? बरोबर. IIT नावाची एक्झाम असते. अगोदर काय व्हायचं, जेईच्या एक्झामवर पण घेतलं जायचं. KVPY म्हणून होती, पण गेल्या हो. 2 वर्षापासून त्यांनी ती कॅन्सल केलेली आहे. आता फक्त IIT वर घेतं. IIT वर दुसरं आपलं IISc म्हणजे भारतातलं टॉप मोस्ट युनिव्हर्सिटी बँगलोरची. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जेई ॲडव्हान्स वर पण घेतलं जातं आणि IIT वर पण घेतलं जातं. ओके. ओके सर. सर बोला. तुमचे क्लास स्टार्ट करायचं लिंक युरेका ग्रुपवरच येणार ना ते? हा, ग्रुपवरच येणार. हा. ओके. सर 7th कोणकोणते सब्जेक्ट येणार सर स्कॉलरशिपसाठी? स्कॉलरशिपसाठी मॅथ्स आणि इंटेलिजन्स, बाकी काय घेत नाही. ओके. भाषा आणि हे समजा नाही ते नाही नाही, ते शाळेतर्फे तुम्ही हे करा, कारण त्याच्यावर 25-25 मार्क्स असतात आणि माझा तो विषय पण नाही, लक्षात घ्या. ओके. मी मॅथ्स वगैरे का घेतो बघा, तर मला रोबोटिक प्रोग्रामिंगमध्ये मॅथ्स लागतं. मुलांचं परफेक्ट असेल ना, तर त्याचं एक ॲडव्हान्टेज मिळतं मुलांना. ओके. अगोदर नाही तर आम्ही 11वी 9वी 10वी 11वी 12वी कॉन्सन्ट्रेट करायचो, पण आता आम्ही खाली 4थी पासून काय घेतो, तर तिथे मला टॅलेंटेड मुलं मिळतात. आणि ती जर माझ्याकडे 5-6 वर्ष राहिली ना, डेफिनेटली काहीमध्ये अशी शक्यता आहे की ती नॅशनल इंटरनॅशनल लेवलला चमकू शकतात. ओके. पण जर ते 9वी पासून स्टार्ट केलं तर थोडासा वेळ झालेला असतो. ओके. वेळ झालेला असतो म्हणजे काय होते सांगा, की त्यांची कन्सेप्ट क्लिअर झालेले नसतात 4थी 5वी. फक्त शाळेतल्या पुस्तकापुरती ते काय राहतं, मर्यादित राहतं. सर IIQMच्या तुम्ही लेवल सांगितल्या त्या 12वी पर्यंत तिन्हीही क्रॅक कराव्या लागतात का? नाही, जनरली लक्षात घ्या, 12वी पर्यंत समजत नाही. दरवर्षी काय केलं जातात, IMO नावाची परीक्षा असते, इंटरनॅशनल मॅथ्स ऑलिम्पियाड. 8वी पासून सुरू होते का ती? 8वी पासून चालू होते, पण 7वीतली मुलं, पण मी 8वी पासून म्हणतो, कारण त्याची लेवल थोडीशी आहे. हा. ओके. तर जनरली 8वी पासून आपण स्टार्ट करायचं. समजा 8वीत असताना आपल्याला नाही क्रॅक करता आली, हा. तर परत पुढच्या वर्षी मी काय करणार, IIQM साठी ट्राय करणार. असं पण होऊ शकतं, एखादा
चांगला विद्यार्थी आहे, 8वी मध्ये त्याने IOQM हे केलं, क्रॅक केला, तर पुढच्या लेवलला त्याच वर्षी जाईल ना तो. परत दुसऱ्या वर्षी परत बे पासून चालू, म्हणजे पहिल्यापासूनच 1 पासून चालू करायचं, पहिल्या लेवल पासून. म्हणजे प्रत्येक गोष्ट एका वर्षामध्ये 2 लेवल्स नाही असं नाही म्हणत. पहिल्यावर एका वर्षामध्ये सगळ्या लेवल तुम्हाला करायच्या आहे, भारताचं जर प्रतिनिधित्व करायचं असेल तर. पण एका जनरली काय होतं वर्षामध्ये सगळ्या लेवल्स. ओके. हा हां. नाही, पण आपण ती कन्सिडर नाही, कारण तेवढी काय असते सांगा, खूप कठीण असते परीक्षा. तेव्हा 8वी मध्ये अच्छा. आपण काय करायचं, बाबा IOQM मला क्रॅक करता जमते का, नाही जमली, चला 9वी मध्ये स्टार्ट करूया. हां. ओके. म्हणजे असं करत जर 12वी पर्यंत आपण 3 लेवल क्रॅक केल्या, तर आपल्याला डायरेक्टली IIT मध्ये बरोबर. वगैरे मिळू पण शकतं. पण एक कन्फ्युज होऊ नका. समजा तुम्ही 8वीत असताना IOQM क्रॅक केली, पुढच्या तुम्ही INOMO क्रॅक करणार असं नाहीये. तर पुढच्या हां. वर्षी पुन्हा तुम्हाला परत IOQM द्यावीच लागणार. हां, तेच ना, लक्षात म्हणजे आलं ना? तिन्ही 3 हां, लेवल होईस्तोवर तुम्हाला द्यावीच लागणार ती. द्यावीच लागणार आहे. ओके. हॅलो. बोला. सर आता माझा मुलगा 7वीला आहे, म्हणजे यावर्षी त्याचं स्कॉलरशिप होऊन जाईल, म्हणजे मॅथ्स आणि इंटेलिजन्स. बाकी बरोबर तर काही आता यावर्षी करू शकणार नाही ना. बरोबर. त्याला इंटरेस्ट असेल तर माझ्याकडे पायथॉन प्रोग्रामिंग आहे, पण किती त्यांना टाइम किती असतो, टाइम मॅनेजमेंट कसं करू शकता याच्यावर शेवटी अवलंबून आहे. ओके. ओके ओके ओके. म्हणजे यावर्षी फक्त स्कॉलरशिप आणि पायथॉनचे 2 प्रोग्रामिंग करू शकतो आपण. करू शकतो. कितवीसाठी बोलताय? 7th ला आहे. हा ओके. सर एक विचारू का? हा बोला ना. सर जर तुम्ही मॅथ्स आणि इंटेलिजन्स शिकवणार तर मग इंग्लिश आणि तुमचा मराठीसाठी आवाज जरा हे होतोय. आवाज clear होतो का? म्हणजे बुक कुठलं रेफर करायचं इंग्लिश आणि मराठीसाठी? इंग्लिश मराठीसाठी मी नाही सांगू शकणार. माझ्यापेक्षा तुम्हाला ते शाळेतल्या शिक्षकांना विचारा इंग्लिश मराठीसाठी. ओके. आणि तुम्ही जर क्वेश्चन पेपर बघितले ना, तर जनरली तुमच्या लक्षात येईल की जास्त काही रेफर करायची गरज नाही वेगळं. ओके. हां. आणि टायमिंग काय असेल सर? कारण टायमिंग सांगितलं मॅडम मी. एक तर 7:30 वाजता रात्री 9 वाजता त्या दरम्यानच असणार. हां. फीस वगैरे तुम्ही नंतर सांगा ना. हा फीस सांगतो मी. फीस मी काय करतोय सांगा, ह्या प्रोग्रामसाठी आपण काय करतोय फी 2 मिनिट. ओके. तर या प्रोग्रामसाठी माझी फी 6,000 आहे. पण जर तुम्ही उद्यापर्यंत जी भरली फी तर मी तुम्हाला 5,000 मध्ये देईन. ओके. आणि याच्यामध्ये चांगल्या लेवलचं मॅथ्स तुम्हाला मिळेल. म्हणजे नुसतं बाबा 4थीचं मॅथ्स, 5वीचं मॅथ्स असं नाहीये. तर चांगलं म्हणजे त्याचे कन्सेप्ट त्याच्या पुढच्या वर्षी त्याला काय होईल सांगा, बऱ्यापैकी फायदा होईल. आणि दोन्हीसाठी इंटेलिजन्स साठी सर, म्हणजे नाही इंटेलिजन्स. नाही 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 दोन्ही मिळून. ओके ओके. हा. आणि सर, हे जे आता 8वीचं तुम्ही सांगितलं IOQMचं, तर ह्याचे क्लासेस केव्हा सुरू होणार समजा? ते आमचे साधारण स्कॉलरशिपची परीक्षा संपली ना 8वीची, फेब्रुवारीच्या पुढे तुम्ही एक्सपेक्ट करा. ओके. ओके. मग हे प्लस ते सोबत तर राहील का समजा, जर आपला कुठला मुलगा ह्याला पण आला आणि कशाला? 7ची स्कॉलरशिप आणि प्लस हा आपल्याला आपल्या 8वीचे प्रोग्राम मध्ये तसं आपण लिहिलंय ना, तिथे काय लिहिलंय बघा, IOQM वगैरे 8वीत असताना आपण काय करू शकतो, देऊ शकतो. दिलंय आपल्या. ओके. जनरली आपण टार्गेट 8वी मध्येच असताना क्लिअर हे करायचं. टार्गेट करायचंय की IOQM मला द्यायची आहे. ओके. ओके सर. जनरली लक्षात घ्या, जेव्हा एखादा मुलगा IIT किंवा मुलगी IOQM देते ना, तेव्हा तिला वेगळ्या प्रकारे विचार करण्याची थिंकिंग पॉवरची डेव्हलप होते. ओके. कारण जर तुम्ही बघितलं किंवा कुठल्याही पुस्तकात 10वीच्या परीक्षेमध्ये सुद्धा बघा, फॉर्म्युला असतो, तिच्यामध्ये काय घालायचं, फक्त व्हॅल्यू घालायचे आणि आन्सर काढायचं. ओके. जेई मुळे मुलं का टिकत नाहीये, तर 10वी पर्यंत आपल्याला ती सवय झालेली आहे. काय करायचंय, फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू घाला आणि काय करा, त्याचा रिझल्ट काढा. बरोबर ना? ओके. येस. हो बरोबर. ओके बोला. आणि कोणाला काय विचारायचं आहे? आपली फी जी आहे ना, ती दोन्हीसाठी आहे, हा सेपरेट नाही आहे. तर 4थीसाठी पुढचा 6,000 आहे, पण उद्यापर्यंत तुम्ही जर भरली तर 5,000 मध्ये होऊ शकेल. ओके. त्याच्यामध्ये मी मॅथ्स आणि इंटेलिजन्स करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला टेस्ट सिरीज पण अवेलेबल आहे. टेस्ट म्हणजे मी काय करतो, तर जे काही क्वेश्चन प्रत्येक चॅप्टर वाईज विचारले जाऊ शकतात, ते सगळे मी काय केलेले आहेत, काढलेले आहेत. आणि ते यंदा आम्ही 5वीच्या मुलांना पण देतोय तसं. तिथे सगळ्या प्रकारचे क्वेश्चन मुलांना मिळतात. परीक्षा झाल्यावर तुमचं काय चुकलं ते अनालिसिस करू शकता. त्याचं सोल्युशन तिथे असतं आणि ते पण नाही जमलं तर तुम्ही डिस्कस करू शकता.
डाऊट क्लिअरिंग सेशनमध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे डाऊट विचारू शकता. ओके, म्हणजे सर जे लेक्चर्स असणार ते टू वे कम्युनिकेशन असणार, म्हणजे रेकॉर्डेड टू नाही. वे नाही, ओके. रेकॉर्डेड तुम्हाला नंतर पाहिजे तर मिळू शकेल. म्हणजे एखाद्या ओके, वेळी मिस झालं तर ते बघू मिस शकतो. झालं किंवा रिपीट करायचं, मिस झालं तर असं नाही, मिळणारच. मिस हम्म. होऊ दे न मिळू दे. जर तुम्हाला फ्युचरमध्ये वाटलं की 1 महिन्याने वाटलं की मला ते परत बघायचं आहे, तर बघू ओके. शकता. ओके. सर 7चा सिलेबस आलेला आहे का शासनाकडनं? आलेलं आहे, ह्याच्यावर आलंय, त्यांच्या वेबसाईटवर आलाय. जवळजवळ सेम आहे, वेबसाईटवर 8वीचा आलेलं आहे आहे. ना, फक्त थोडासा त्यांनी काय केलंय, थोडासा इकडे तिकडे काटछाट केलेली आहे. पण बरोबर बऱ्यापैकी तोच सिलेबस आहे. खूप उशीर झाला सर याच्यासाठी असं वाटत नाही का तुम्हाला? मी बोलून काय काय ते निर्णय त्याने घेतलाय ना, निर्णय घेतल्यावर त्याने त्याचे इम्प्लिमेंट केलं. फक्त त्याने का का केलं बघा, की 4थी-7वीच्या मुलांना चुकू नये. आणि मला सांगतो, जी मुलं स्कॉलरशिपला बसतात ना, त्यांच्यासाठी 4 महिन्यामध्ये पॉसिबल आहे, नाही असं नाहीये. इव्हन मी तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. समजा 10वी मध्ये अशी काही मुलं असतात, त्यांना आपण वर्षभर शिका म्हणून सांगतो. पण काही मुलं अशी असतात त्याच्यामध्ये, की तो 10वीचा सिलेबस 3 महिन्यामध्ये संपू शकतो. पण आपण त्याला काय करतो, वर्षभर तुला ते करायचं आहे असं करतो. ओके. आता इव्हन तुम्ही 5वीचा सिलेबस ना आमचा नोव्हेंबरमध्ये संपलेला आहे. आम्ही जूनमध्ये बहुतेक चालू केलेलं आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. आणि तो सुद्धा मध्ये आम्ही खूप सुट्ट्या पण घेतल्या. दिवाळी सुट्टी, चतुर्थी सुट्टी अशी खूप घेतली सुट्ट्या. आणि मॅथ्सचा तर त्यांचा संपलेलाच आहे तो. ओके. सर माध्यम कोणतं घ्याल सर आपण? जनरली मी क्वेश्चन देताना काय करतो सांगा, तिथे इंग्लिशमध्ये पण असतात, मराठीमध्ये पण असतात. ओके. पहिली एक लक्षात घ्या, मातृभाषेमध्ये जेवढं आपल्याला परफेक्ट होतं ना, तेवढं दुसऱ्या याच्यामध्ये होत नाही. कारण तिथे शब्द काय काय असतात, थोडे वेगळे असतात, ते मुलांना समजत नाहीये. पण मी देताना काय देतो, क्वेश्चन तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसणार आहे, एक्सप्लेनेशन मराठी, इंग्लिश दोन्हीमध्ये तुम्हाला तिथे मिळेल. ओके. जसं आता इंग्रजी माध्यमाचे आता आमचे विद्यार्थी आहे, मुलं आहे. आता त्यांना माझ्याकडे कसं जे हे रेखांश, नाही अक्षांश वगैरे समजत नाही सर. नाही, तिथे आम्ही वापरतो ना, दोन्ही शब्द वापरतो ना. अच्छा. डेसिमल वगैरे सगळे शब्द वापरतो. ओके ओके. सर. मराठीमध्ये जास्त शब्द नाहीच म्हणजे मॅक्झिमम मुलं आहेत ना, ती इंग्लिश याचीच आहेत. पण त्यांचं काहींचं सेमी आहे. ओके. सर नमस्कार. मी मनीषा कुवेसकर बोलतेय. बोला. आम्ही सर आपल्या युरेकाला जॉईन आहोतच आणि माझा मुलगा गेल्या वर्षी आपल्या केणी मॅडमकडे पण होता. हं. म्हणजे आम्हाला अपेक्षित पण नव्हतं की म्हणजे तुम्ही याला पण गायडन्स कराल. म्हणजे आम्ही खूप हॅपी झालो हा मेसेज आल्यानंतर. ओके. थँक्यू. 7वीसाठी म्हणजे सगळाच प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे पुस्तकं मिळत नाहीयेत. सगळेच म्हणजे जवळ-जवळ. त्यात इंग्लिश मीडियमचं तर काहीच साहित्य नाहीये. मराठीवाल्यांचं बऱ्यापैकी आलेलं आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला फक्त थँक्स म्हणायचंय. बाकी कसं काय होणार आहे ते ओके. आता आम्हाला ओके. वेलकम. माहितीच आहे. म्हणजे क्लासेस तर सुंदरच होतील आणि मुलांना मार्गदर्शन पण छान मिळेल. ओके. सर तुमच्या फक्त एक संपर्कात जर कोण असेल तर सांगा सगळ्यांना मला. कारण सगळ्यांपर्यंत नाही पोहोचली ही माहिती. ओके. हो नाही सर. ज्यांच्या ओके. सर फक्त एक विचारायचंय की आता जो इतका टाइम पिरियड कमी आहे की नाही, तर त्याच्यात मी म्हणणार नाही, ह्यांचं टाईम खूप आहे. खूप आहे टाईम आपल्याला. ओके. खूप आहे नाही टाईम. पण मी असं म्हणेन. बरं. नाही मुलांचं रेग्युलरचं पण आहेच ना सगळं असं त्याच्यामध्ये. रेग्युलर म्हणजे काय? मॅथ्स म्हणजे जवळ-जवळ रेग्युलर असतं, तेच आपल्याला इथे थोडंसं हो, ॲडव्हान्स वरच्या लेव्हलला घेऊन जायचंय. ते आहेच. हं. आणि सर तुम्ही जे ना क्वेश्चन पेपर देणार आहात की नाही, तर ते हं, पीडीएफ हं. फाईलच द्याल ना सर? नाही. ऑनलाईन असतात आमच्या. ओके, ओके. ऑनलाईन झाल्यानंतर तुम्हाला पीडीएफ मिळू शकेल तिथे. बरं. ओके. ओके ऑनलाईन सर. गेल्यानंतर तुम्ही टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स सगळं डिटेल तुम्हाला मिळतं. तुमचं कुठलं अनालिसिस सगळं टोटल मिळणार तुम्हाला. तुम्ही ओके. किती मिनिटं त्याच्यासाठी वापरली परीक्षा देण्यासाठी सगळं डिटेल तुम्हाला मिळते त्याच्यामध्ये. बरं. आणि आणि आता सर ह्या एक्झाम किती होता म्हणजे आठवड्याला एक की कसं काय? कसं जनरली बेस्ट आहे मी का? पहिल्यांदा 5वी साठी काय सांगितलेलं त्यांना चॅप्टर झाल्यावर द्यायचं असं मी त्यांना सांगितलेलं. पण मी नंतर ते चेंज केलं. का चेंज केलं? तर आता मी त्यांच्या चालू केलं. त्यामुळे काय झालं सांगा, आता जवळ-जवळ दररोज त्यांची एक टेस्ट होते 5वी वाल्यांची. त्यामुळे काय होते सांगा, परत एकदा त्यांनी रिव्हिजन चालू केलं. नाहीतर तेव्हा जर त्याने दिलं असतं ना, तर काय झालं असतं सांगा, विसरले असते. त्यामुळे माझा तर उद्देश असा आहे, की जेव्हा आपला 1 महिना राहणार ना परीक्षेसाठी, 1 ते दीड महिना हं, राहणार, तेव्हा हं. डेली एक काय करायची टेस्ट चालू करायची. मग त्याची काय ओके. होते सांगा, की मुलं परत एकदा रिव्हिजन करताना त्यांचं ते काय होते सांगा करतो. कारण जर समजा मुलांना मी जूनमध्ये समजा एखादा चॅप्टर संपवला, जूनमध्येच परीक्षा दिली, तर मुलं परत ते काय होतात सांगा परत विसरून जातात.
मग त्याच्यापेक्षा मी आता काय केलं सांगा, आता जवळ-जवळ माझ्या 14 काय 15 दररोज टेस्ट त्यांना मिळते. दररोज एक टेस्ट त्यांना काय होते मिळते आणि 20 मिनिटाची असते. 20 मिनिटं म्हणजे काय मुलांना द्यायला हरकत नाही. ओके, ओके. सर आता आपला पहिला वर्ग कधीपासून आहे? मी शुक्रवारपासून चालू करतोय. बरं, चालेल. आणि सर तुम्ही स्कॅन टाकून ठेवा म्हणजे आम्हाला पेमेंट करता येईल. हा माझा जीपे नंबर आहे बघा. तुम्ही जर माझ्या ग्रुपवर असाल ना, हो. ॲडमिन म्हणून माझा जो नंबर आहे तो जीपे नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही पेमेंट करू शकता. ओके ओके. सर, ठीक आहे. अ, ओके. थँक यू हॅलो. सर. हां बोला. नमस्कार सर. हां बोला. क्लासची वेळ काय असणार आहे? 7:30 वाजता हां. 4थीसाठी आणि हां 9 आणि साधारण याच्यासाठी. कोणासाठी? हां, 7वी साठी. 7वी. 9 ठीक ते आहे, ठीक किती? आहे. 9 ते 10, 10:30, 10 पर्यंत आपण आटोपतो घेण्याचा प्रयत्न करतो. पण केव्हा-केव्हा 10:30 वाजतील. ओके. आणि मी सर आत्ताच जॉइन झाले. फी किती सांगितलात तुम्ही? ही टोटल 6,000 आहे. पण उद्यापर्यंत तुम्ही भरली तर 5,000 मध्ये होऊन जाईल. ओके. ओके. मग कोणत्या नंबरला फी भरायला हवी? हाच माझा नंबर आहे. ओके. स्क्रीनवर दिसतोय बघा तो माझा नंबर आहे. किंवा हां, जर तुम्ही सर. ग्रुपवर असाल तर ॲडमिन हां. मीच आहे त्याच्यामध्ये. हो, ग्रुपला जॉइन झाले मी. फक्त ओके. ना ही मीटिंग संपल्यानंतर जरा हायलाइट्स टाका. म्हणजे कसं झालं, मी जरा उशिरा जॉइन झाले ना किंवा जे मी जॉइन रेकॉर्डिंग झाले नाही. पाठवतो. मी रेकॉर्डिंग पाठवतो. ओके, ओके. चालेल, चालेल. सर फीज पूर्णच भरायची आहे का? हा इन्स्टॉलमेंट मध्ये पूर्णच नाही भरायची? जनरली असं मनात जर कोणाच्या हे असेल की बाबा ओके. माझ्याकडनं तुम्हाला चांगलं मिळणार नाही त्याने कृपया जॉईन होऊ नका. कारण नाही ते सर, नंतर मी चांगलं ते मिळणार अकाउंट नाही नाही आहे. नाही 2 मिनिट मॅडम. म्हणजे तर जनरली ते नंतर परिस्थितीचं पण बघावं लागतं ना, कोणाकोणाची. आता आम्ही शेतकरी लोक सर, ओके तर ओके एखादा मनानं नाही होत ना, म्हणून ओके असं मी. बघूया त्याच्याबद्दल विचार करूया. ओके पण हा. ज्यांचं शक्य आहे त्याने पण भरा कारण मला ते नंतर मला अकाउंट वगैरे ठेवलं ना अकाउंट वगैरे शिकवायची ठेवणं मला खूप ते इच्छा खूप हे आहे वाटतं. सर, पण हा इन्स्टॉलमेंटचं जर होत असेल तर बघा थोडं. ओके ओके. आणि कोणाला काय विचारायचं आहे? संडे सुट्टी राहील ना सर? सुट्टीचा विचार नाही करायचा. सगळे काही पालक म्हणतात टाइम पुरणार की नाही. तेच म्हणायचंय की रेग्युलरच आहे नंतर, तेच विचारायचं होतं. हा. तुम्हाला काय नाही कामं मिळणार, क्वेश्चन मिळणार आणि काय मिळणार. ओके. तर जनरली ओके. आपण जेव्हा टार्गेट ठेवलंय ना बाबा स्कॉलरशिप मला क्रॅक करायची आहे तेव्हा सुट्टी येस. वगैरे असला काय विचार नाही करायचा. ओके. आणि मुलं अशी पाहिजेत त्यांना आवड असली की ते सुट्टीचा वगैरे काय विचार नाही करत. ओके. हो. आमच्याकडे अशी काही मुलं आहेत जी काय करतात सांगा, एखादा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह झाला म्हणजे रोबोटिक्समध्ये म्हणा वगैरे वेगळ्या ह्याच्यामध्ये रातभर ती जागी राहणार. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यावर झोपणार आहे. ते जबरदस्ती कोणाला सांगत नाही त्यांना की आम्ही बाबा जागे राहा म्हणून. तर त्यांना ते आहे मला सोडवायचंच आहे. मग त्याला आवड म्हणतो. आणि ते जर आपण त्यांना सांगितलं बाबा हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून तू झोप तर ती जबरदस्ती आहे. तेव्हा मुलं नाही थांबणार. तेव्हा मी काय होणार सांगा लवकर ती झोपून जाणार. पण जेव्हा तर मुलामध्ये तुमचं आवड ते असते ना रोबोटिकचं वेगळं काय फीज आहे? रोबोटिक्सचे सध्या आमचं एक सॅटेलाइटचं एक चालू आहे. बाकी सध्या तरी काय नाहीये त्याच्यामध्ये. फक्त आम्ही काय करतो सांगा IIT मुंबईचे वगैरे रोबोटिक्सचे वगैरे प्रोग्राम असतो. त्यांच्यासाठी इव्हन तुमच्याकडे जर लॅपटॉप वगैरे असेल तर लॅपटॉपमध्ये एक इन्व्हेस्ट करा नसेल तर त्यांच्याकडे असेल त्याने. ओके. हम्म. तर मुलांना काय करा सांगा ब्लेंडर नावाचं एक सॉफ्टवेअर येतं ज्याच्यामध्ये तुम्ही व्हर्च्युअल म्युझियम वगैरे बनवू शकता. तर गेल्या वर्षी आमच्याकडे 5वी 6वी मुलं सुद्धा त्याच्यामध्ये एक्सपर्ट झालेले आहे. ओके. IIT मुंबईची एक छानपैकी काय असते सांगा कॉम्पिटिशन असतं व्हर्च्युअल म्युझियम नावाचं. ओके. तिथे व्हर्च्युअल IIT व्हर्च्युअल म्युझियम म्हणून ओके. ई-यंत्रा म्हणून घातलं ना ई-यंत्रा IIT मुंबई असं घातलं की तुम्हाला तिथे वेगवेगळ्या त्यांच्या स्पर्धा असतात त्या दिसतात आणि तिथे हम्म. चांगले चांगले तज्ज्ञ लोक IITचे तुम्हाला काय करत असतात गायडन्स करत असतात आणि हे गरजेचं आहे. आणि मुलं काय करतात छानपैकी बनवतात त्याच्यामध्ये छानपैकी काय 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 करतायत बनवतायत. ओके. आणि कोणाला काय विचारायचं तर खूप वेळ झालाय आपला. काय सर आता हा विचारायचं? क्लास चालू होणार तो म्हणजे आता माझा मुलगा 6वीला आहे, मी मगाशी म्हटलं तसं. 7वीची स्कॉलरशिप होईस्तोवर हा चालू राहणार ना? हा सांगितलं ना मी तुम्हाला. हं? हां, चालेल. ओके. आणि कोणाला काय विचारायचंय? सर ते सॉफ्टवेअरचं नाव कुठलं सांगितलं पुन्हा एकदा प्लीज रिपीट करता का? ब्लेंडर. ब्लेंडर. हं. ओके सर. जसं डिझायनिंगसाठी AutoCAD वगैरे मुलं हे वापरतात, इंजिनिअर वापरतात बघा, सिव्हिल, आर्किटेक्चर वगैरे. तसं ब्लेंडर नावाचं एक बेस्ट सॉफ्टवेअर असतं. आणि मुलांना तुम्ही टेक्नॉलॉजीबद्दल द्या सध्या. ओके. कारण गरज आहे ती टेक्नॉलॉजीची. कारण कारण शाळेमध्ये कसं होतंय की बाबा सगळं पाठ करा, परीक्षेमध्ये लिहा, विसरून चला असं काय काय चाललेलं आहे.
ओके. आणि जनरली मी तुम्हाला एक सांगतो, समजा भूगोल विषय, जॉग्राफी आपण शिकतो. जॉग्राफीचं सगळी माझ्या गुगलवर अवेलेबल आहे. तर बाबा गोव्याची राजधानी कुठली, मुंबई महाराष्ट्राची राजधानी कुठली, हे कशाला मी पाठ करू? त्याच्यामध्ये मी तर म्हणे इतिहास आहे ना सगळा, तो हे करू दे ना. त्या स्टोरी टाईप व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. त्याच्या परीक्षा असता का म्हणे. मुलांना कसं, जसं आपण रामायण महाभारत स्टोरी स्वरूपात मुलांना माहीत झाली ना, तसं इतिहास भूगोल वगैरे स्टोरी स्वरूपात त्याच्यावर परीक्षा वेगळी असता का म्हणे. त्याच्यापेक्षा त्यांनी काय करायला पाहिजे, की आजची गरज आहे टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी सब्जेक्ट काय करायला पाहिजे, इंट्रोड्यूस करायला पाहिजे. हो सर. थँक्यू सर. आणि कोणाला काय विचारायचं असेल तर थांबतोय मी. जे इच्छुक आहेत त्यांनी पैसे भरा, माझ्या जीपे नंबरवर पाठवा आणि त्याची मला एक स्क्रीनशॉट पाठवा. तुमच्या मुलाचं डिटेल नाव पाठवा, 4थी आहे का 7वी आहे. ओके. मी त्यांचा एक वेगळा ग्रुप बनवेन जे इच्छुक आहेत ते. ओके. थांबूया आपण. अजून कोणाला काय विचारायचं आहे? थांबूया का? हो. ओके ओके सर. हो सर. ओके. चालेल. चला गुड नाईट. चला गुड नाईट.